नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। मनोज जरांगेंचं शिष्टमंडळ हे मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे। 10 ते 15 गाड्यांचा ताफा घेऊन मनोज जरांगेंचं शिष्टमंडळ मुंबईमध्ये पोहोचलंय आणि सकाळी 11 वाजता शिष्टमंडळाची बैठक होईल आणि त्यानंतर आझाद मैदान, बीकेसी आणि शिवाजी पार्क मैदानाची पाहणी केली जाणार आहे। यावेळेला शिष्टमंडळ मुंबई पोलिसांची सुद्धा भेट घेणार आहे। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। कृष्णा, वृषाली, आपण पाहतो की मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ हे मुंबईमध्ये पोहोचलेलं आहे आणि आता मुंबईच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी थोड्याच वेळामध्ये शिष्टमंडळाची बैठक जी आहे ती पार पडणार आहे। 11 वाजता शिवाजी नाट्यमंदिरच्या परिसरामध्ये ही बैठक पार पडेल आणि इथे बैठक झाल्यानंतर मुंबईतल्या 3 महत्त्वाच्या मैदानांची पाहणी या शिष्टमंडळाच्या वतीने केली जाईल, ज्यामध्ये मुंबईचं शिवाजी पार्क मैदान, त्याचबरोबर आझाद मैदान आणि बीकेसी मधलं मैदान, या 3 मैदानांची पाहणी जी आहे ती आमरण उपोषणाच्या निमित्तानं करणार आहे आणि या 3 पैकी कुठलं मैदान निश्चित करायचं हे चर्चाअंती ठरवलं जाईल। मनोज जरांगे पाटील हे 20 जानेवारीला मुंबईमध्ये येतील अशी माहिती मिळते आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते चालत मुंबई गाठणार असल्याचं सुद्धा कळते, त्यामुळे ते कधीपर्यंत मुंबईमध्ये पोहोचतील ही तारीख अजून निश्चित नाहीये। मात्र 20 जानेवारी ही तारीख त्यांनी दिलेली होती, मात्र त्यांच्या आधीच शिष्टमंडळ जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मुंबईमध्ये पोहोचलेलं आहे आणि मुंबईतले जे काही मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आहेत किंवा जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आज 11 वाजता ही बैठक जी आहे ती पार पडते आहे आणि या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर मैदानांची पाहणी केली जाईल। आतापर्यंत जी माहिती मिळते त्यानुसार 3 मैदानं आहेत, मात्र कुठलं मैदान निश्चित करायचं हे अजून तरी ठरलेलं नाहीये। मात्र 3ही मैदानांची पाहणी केल्यानंतर पुन्हा एकदा हे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी तिकडे जाईल आणि त्यानंतर सगळ्या चर्चेनंतर एक मैदान हे निश्चित केलं जाईल। त्यामुळे मुंबईतलं कुठलं मैदान निवडलं जातं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मुंबईचं शिवाजी पार्क मैदान आणि आझाद मैदान हे प्रवासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत सोयीस्कर आहे, कारण मनोज जरांगे पाटील हे जरी उपोषणाला बसणार असले तरी मात्र त्यांच्या सोबत येणाऱ्या मराठा जनसमुदायाची संख्या जी आहे ती अत्यंत मोठी असणार आहे आणि त्यामुळे प्रवासाला कुठलं मैदान सोयीस्कर ठरेल, त्याचबरोबर नियोजनासाठी कुठलं मैदान सोयीस्कर ठरेल याचा सुद्धा विचार या शिष्टमंडळाच्या माध्यमातून केला जाईल। स्थानिक जे काही मराठा जे काही कार्यकर्ते आहेत किंवा जे इथले समन्वयक आहेत त्यांच्या वतीनं पोलिसांची भेट घेतली जाईल आणि येत्या काळामध्ये परवानगी आणि इतर जी काही रचना आहे किंवा नियोजन आहे ते स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून केलं जाईल। मात्र या इथली शिष्टमंडळाची बैठक पार पडल्यानंतर 3ही मैदानांची पाहणी केली जाणार। दुसरीकडे ओबीसी जनमोर्चाच्या वतीनं सुद्धा आझाद मैदानामध्ये ओबीसीच्या मुद्द्यावरून बेमुदत उपोषण करण्यासाठी परवानगी मागण्यात आलेली आहे, त्यामुळे दोन्ही समाज जे आहेत ते बेमुदत उपोषणाच्या निमित्तानं मैदानांची पाहणी करतायत, मैदानांची परवानगी मागण्यासाठी आता पोलिसांकडे जात आहेत। त्यामुळे मराठा समाजाला कुठलं मैदान मिळतं, मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणासाठी कुठलं मैदान निश्चित केलं जातं आणि त्यांना कुठली परवानगी मिळते, त्याचबरोबर ओबीसी समाजाच्या वतीनं जनमोर्चाच्या वतीनं आझाद मैदानाची जी काही परवानगी पोलिसांकडे मागण्यात आलेली आहे त्यावरती काही निर्णय पोलीस घेत आहेत का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार। मात्र 11 वाजता पहिल्यांदा या शिष्टमंडळाची बैठक दादरमध्ये पार पडणार आहे आणि त्यानंतर मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानाची पहिल्यांदा पाहणी करण्यात येईल आणि त्यानंतर आझाद मैदानामध्ये ही शिष्टमंडळ जाईल आणि शेवटची संपूर्ण पाहणी जी आहे ती केली जाणार आहे। कृष्णा, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। तर 10 ते 15 गाड्यांचा ताफा घेऊन जरांगेंचं शिष्टमंडळ जे आहे ते आता मुंबईमध्ये पोहोचलेलं आहे। मुंबईमध्ये संघटनांसोबत त्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। सकाळी 11 वाजता शिष्टमंडळाची महत्त्वाची बैठक जी आहे ती पार पडणार आहे। बैठकीनंतर आझाद मैदान, बीकेसी मैदान आणि शिवाजी पार्क मैदानाची पाहणी त्यांच्याकडून केली जाईल। मैदानाची पाहणी केल्यानंतर जरांगेंचं शिष्टमंडळ मुंबई पोलिसांची भेट घेणार आहेत आणि यानंतर याची सविस्तर माहिती मनोज जरांगे पाटील यांना दिली जाईल आणि त्याच्यानंतर या 3 मैदानांपैकी एक मैदान जे आहे ते निश्चित केले जाणार आहे। 20 तारखेला सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटीमधून पायी मोर्चा हा मुंबईकडे निघणार आहे। त्याचं संपूर्ण नियोजन जे आहे ते सध्या सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने हे शिष्टमंडळ जे आहे ते मुंबईमध्ये पोहोचलंय।